नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण म्हणून निफ्टी बँक निफ्टीसाठीचं वीकली ॲनालिसिस. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया. करंट वीकमध्ये म्हटलं होतं काय की ब्रेकआउट एक्सपेक्टेड आहे आणि मी 5च्या आठवड्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मार्केट 25,500 आणि 25,800 लक्षात घ्या. आणि वरचं अजून एक टार्गेट सांगितलं होतं 26,000ची लेवलसुद्धा मार्केट एक पार करण्याची शक्यता आहे. 25,800पर्यंत मार्केट आज गेलेलं आहे. एका दिवसात 400 पॉईंटची मुवमेंट काय बघायला मिळाले का? मस्त तुम्ही कॅप्चर केलात का? आणि ॲनालिसिस जसं सांगितलं असं परफेक्ट झालेलं आहे. ठीक आहे, थोडंफार ज्या लेवल्स आपण काढलेल्या होत्या आधीच्या सगळ्या काढून टाकूयात. ठीक आहे, आता काय एक्सपेक्टेड आहे? जवळपास एक मोठी मूव्हमेंट कंप्लीट झालेली आहे. जर तुम्ही हेच वीकलीवरती गेलात तुम्हाला समजेल मला नक्की काय सांगायचं आहे. एक मोठी मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळालेली आहे. 25,800पर्यंत मार्केट ऑलरेडी ट्रॅव्हल झालेलं आहे. सो आता आपण काय म्हणू शकतो? करंट वीकमध्ये 26,000चा टप्पा एक मार्केट पार करू शकतो का? डेफिनेटली येस. 5च्या आठवड्यामध्ये मार्केट एक जवळपास एक रेंज बाउंडमध्ये बघायला मिळतं गेल्या 3 आठवड्यामध्ये आणि त्याच्यानंतर ही ब्रेकआउट आहे. म्हणजे काय, अजून एक मोठी ब्रेकआउट एक्सपेक्टेड आहे. म्हणजे जवळपास 26,000चा टप्पा निफ्टी पार करणार हे 100%. पण 25,800च्या वरती मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, थेट आपण जाऊया डेली टाईम फ्रेमवरती. आता डेलीवरती आल्यानंतर तुम्हाला समजेल की काय मार्केटमध्ये आजच्या दिवसाची मुवमेंट चांगली होती, परंतु एक तेजी जी आहे ही जवळपास ह्या कॅन्डलच्या हाय आणि लो हा मार्क केल्यानंतर जो ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो, या ब्रेकआउटनुसार आपल्याला 26,000चा पहिलं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं आणि त्याच्यावरती 26,200 ते 26,400 इथपर्यंत सुद्धा आपल्याला निफ्टी जी आहे हे ट्रॅव्हल करताना बघायला मिळू शकते. सो काय करू शकतो आपण? आपण सुरुवातीला पहिलाच म्हणजे जवळपास त्या आजच्या दिवसाची कॅन्डल सगळ्यात महत्त्वाची आहे, तिचा हाय आणि तिचा एक जवळपास आपण काय करूया, लो जो आहे हा मार्क करून घेऊया. ठीक आहे, हा आणि लो मार्क केल्यानंतर माझ्यामध्ये तुम्हाला समजेल की मी काय नक्की सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की ह्याच लेवलच्या वरती जेव्हा मार्केट टिकेल तर एक चांगली मूवमेंट जी आहे आपल्याला बघायला मिळू शकते. आपण थेट अवरली टाईम फ्रेमवरती जाऊया. आता अवरलीवरती आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट समजेल, मार्केट जी आहे ऑलरेडी एक रेंज मी आता इथे काढलेली आहे. जवळपास काय स्विंग ट्रेडिंगचा विषय मी म्हटलं होतं, ह्या रेंजमध्ये कुठेतरी ब्रेकआउट बघायला मिळेल तर आरामात मूवमेंट बघायला मिळू शकते. 25,500 किंवा रेंज आपण पकडू शकतो 25,600. ह्याच्यावरती मार्केट जसं टिकेल तशी मोमेंटम घ्या आणि जवळपास जसं टिकलं तशी रेंज आपल्याला बघायला मिळालेली आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आता करंटमध्ये जर तुम्ही हे करायचं म्हणालात की लेवल बघा कोणती आहे, ती ती लेवल म्हणजे ही जी म्हटलं होतं ना मार्केट होल्ड करण्याचा प्रयत्न करत होतं, ती लेवल म्हणजे ही. आणि ह्याच्यावरती जे होल्ड केल्यानंतर आता हा नुकताच ताजा ब्रेकआउट झालेला आहे, याचा हा ताजा ब्रेकआउट आहे. म्हणजे जवळपास मुवमेंट संपली आहे का? अजिबात नाही. कमिंग वीकमध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला अजून काही मुवमेंट्स वरच्या दिशेने बघायला मिळू शकतात. सो 25,800चा टप्पा महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावरती मार्केट जसं होल्ड करेल, जसं वरच्या दिशेने जाईल तशी तुम्हाला मुवमेंट जी आहे अजून कंटिन्यूस बघायला मिळू शकते, हे लक्षात घ्या. ठीक आहे, सो 25,800ची लेवल मगातपासून तीच रेंज म्हणतो, याच्या पाठचं कारणच ते आहे. जर मार्केट गॅप ओपन होत असेल आणि 25,900च्या आसपास कुठेतरी ओपन थेट झालं असेल तर 100 पॉईंट घेण्यासाठी एक काही कतरवू नका. 26,000ची रेंज आरामात तशी होऊन जाईल. मग 26,550 ते 26,100 पर्यंत सुद्धा मार्केट जाताना बघायला मिळू शकतं, हे लक्षात घ्या. परंतु आता थोडाफार पुलबॅकचा विषय आहे. थोडाफार खाली आला तर एक सपोर्ट रेंज कोणती राहू शकते? सध्या तरी हा जो ब्रेकआउट आहे कोणता 25,600चा जो मोठा ब्रेकआउट बघायला मिळालेला आहे, हा जो ब्रेकआउट आहे या ब्रेकआउटवरती मार्केट लक्षात घ्या एक शिस्तप्रिय मार्केट गेलेला आहे. शिस्तप्रिय म्हणजे जवळपास काय प्राइस ॲक्शन व्यवस्थित हे करून हा जो ब्रेकआउट झाला, ही आली ती लाल लाईन, ही रिटेस्ट आली, सपोर्ट घेतला आणि त्याच्यानंतर मार्केटने परत कव्हर करून गेला. आज तुम्ही दिवस बघितला असाल दुपारमध्ये एक जवळपास मोठी कॅन्डल झाली होती, ही थोडाफार प्रॉफिट बुकिंगची झाली आणि त्याच्यानंतर मार्केट परत ती लेवल तोडून वरच्या एक चांगली क्लोजिंग दिलेली आहे. सो एक चांगल्या नोटवरती क्लोज झालेलं आहे. त्यामुळे ओपनिंगसुद्धा एक चांगल्या नोटवरती जर सोमवारी होत असेल तर स्विंगसाठी सुद्धा एक चांगला सेटअप बनतो. 25,800च्या वरती होल्ड करतं किंवा 850च्या वरती या रेंजवरती कुठेतरी टिकत असेल किंवा एक जवळपास 25,900च्या वरती टिकत असेल, ही रेंज जी आहे ही रेंज कसली आहे? एक चांगली बाईंग रेंज आहे, ही लक्षात असू द्या. चांगल्या बाईंग लेवल्स आहेत. जशा या लेवल्सवरती होल्ड करेल तशी मोठी रेंज, एक मोठी मुवमेंट जी आहे 26,000पर्यंत तुम्हाला बघायला मिळू शकते. ठीक आहे, त्याचबरोबर निफ्टीनंतर आपण जेव्हा बँक निफ्टी म्हटलं होतं एक मोठी लेवल एक्सपेक्टेड आहे आणि आज बघायला मिळाला का? डेफिनेटली येस. नवीन ऑल टाईम हाय बँक निफ्टीने बनवलेला आहे, एक इतिहास ब्रेक केलेला आहे. जवळपास काय म्हणू शकतो, एक ही आधीचा जो हा एक मुवमेंट नव्हती त्या मुवमेंटनंतर बघा आपला 25 मुव्हिंग ॲव्हरेज, 25 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज, फॅन्सी मोठे 50 लावला नाही, 100 लावला नाही, 200 लावला नाही, फक्त 25 मुव्हिंग ॲव्हरेज जो मी वापरलेला आहे तो एक सिम्पल 25 मुव्हिंग ॲव्हरेज 25 कॅन्डलचा आपल्याला ॲव्हरेज काढून देतो. एक विकलीवरती जायचं म्हटलं तर बघा हा जो होता हा रिटेस्ट होता. ठीक आहे, जवळपास हा स्विंग लो बनवला आणि लो बनवल्यानंतर मार्केट कसं झालं आहे बघा, एक व्यवस्थित हा एन पॅटर्न आहे बरं का.
कोणता हा जो आहे हा एन पॅटर्न आहे जवळपास, लक्षात घ्या. खाली येऊन हा थोडाफार वरती गेला, ही लाल कॅन्डलमध्ये थोडाफार हा एक खाली आला, एक ते सपोर्ट घेतला आणि त्याच्यानंतर हे बाउन्स बॅक आहे, जवळपास एक एन पॅटर्न होता, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर एक चांगली एक बुलिश कॅन्डल इथे बघायला मिळाली होती. कोणती बुलिश आहे, कोणता सेटअप आहे, परत एकदा तुम्हाला सांगतो. या 2 कॅन्डल एकत्र बनवून कोणता सेटअप बनवण्याचा प्रयत्न केला. सिंपल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न कसे उपयोगी पडतात सिंपल ॲनालिसिसमध्ये एक वीकली टाईम फ्रेमवरती बघा. आणि ते कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगू शकता. प्रत्येक सदस्यांना ज्यांनी सांगाल व्यवस्थित, जे व्यवस्थित गेस करतील ना, परत एकदा सांगतो, व्यवस्थित एक चांगला हार्ट बटन देईल किंवा लाईक करेन तिथे, ठीक आहे. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो, ते सुद्धा बघा. सबस्क्राईब, लाईक कमी आहेत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं काम तुमचं आहे, शिकवण्याचं काम माझं आहे, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. या सगळ्या कालचा सेटअप आहे पूर्ण, तो सेटअप रिमूव्ह करून टाकूया. ओके, आता काय बघू शकतो, कशी कॅन्डल झाली, एक चांगली बेस्ट बुलिश कॅन्डल झाली आहे. काय म्हणतोय, चांगली बेस्ट. आता लक्षात घ्या, ब्रेकआउट्स ही लेवलच्या आसपास होती, ठीक आहे. आता ह्या लेवलचा हाय तुटला आणि ह्याच्यावरती कुठेतरी होल्ड केलं आहे, क्लोज केला आणि त्यावेळी 54,000च्या आसपास, ही एक चांगली गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. जवळपास काय 54,500 55,000 लेवल लांब आहेत का? अजिबात नाही, लेवल लांब अजिबात नाही आहेत, हे लक्षात घ्या. परंतु एका मोठ्या मुवमेंटनंतर ह्या आठवड्यात लक्षात घ्या, ह्या मोठ्या कॅन्डलचा हाय तोडणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. मी का म्हणतोय हाय तोडणं गरजेचं, सारखं मी म्हणतोय हाय तोडणं गरजेचं आहे. 54,000ची लेवल तोडणं गरजेचं आहे. इव्हन निफ्टीला सुद्धा म्हटलं हाय तोडणं गरजेचं आहे. याच्या पाठचं कारण असतं, आपण विकली टाईम फ्रेमवरती बऱ्याच वेळा काय होतं, मोठी एक चांगली बुलिश कॅन्डल झाल्यानंतर मार्केट सहसा त्याचे हाय तुटत नाही आणि मार्केट थोडंफार पुलबॅकमध्ये येऊन एक सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करेल. मग ते 53,500च्या आसपास असो किंवा 53,000च्या आसपास असो, मग थोडाफार इथे थांबेल आणि मग कुठेतरी एक ब्रेकआउट दिली, एक छोटीशी काय पॉज कॅन्डल बनवून. पॉज कॅन्डल म्हणजे जवळपास काय, या कॅन्डलच्या आतमध्ये छोटीशी इथे कुठेतरी कॅन्डल बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये काय एक तेजी जी आहे कंटिन्युअस लेवलला बघायला मिळू शकते. ह्या लेवलला ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकतो, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. सो लगेच ब्रेकआउटसाठी काय हाय तुटणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. थेट आपण जरा डेली टाईम फ्रेमवरती, आता डेलीवरती आल्यानंतर जवळपास सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लेन केलेल्याच आहे तुम्हाला विकलीवरती, ठीक आहे. आता डेलीचा तुम्ही विचार केलात तर ऑलरेडी एक चांगली मोठी कॅन्डल झालेली आहे, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. आताच लक्षात घ्या, ब्रेकआउट होता आपला लेवलचा कोणता, 53,362 किंवा 53,400चे लेवल पकडूया, त्याच्यावरती एक चांगली बुलिश कॅन्डल झालेली आहे. सो आता आपण विचार करायचा आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 53,400 एक चांगला सपोर्ट रेंज आहे. आणि किंवा आपण ही आधीच्या कॅन्डलचा हाय थोडाफार एक मार्क करून घ्या. मग जवळपास काय रेंज काढायची असेल तर कोणती काढूया, हॉरिझॉन्टल लाईन घेऊन आपण जवळपास ही एक लेवल मार्क करूया आणि त्याच्याबरोबर आजच्या कॅन्डलचा हाय मार्क करूया, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्याला नक्की ट्रेडिंगचा विषय कसा असतो. लक्षात घ्या, या कमिंग वीकमध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये 54,000ची लेवल मार्क केली आहे मार्केटने. ब्रेकआउट हाय तुटणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, हाय तुटून जर गेला तर 54,400 54,800 एक जवळपास 55,000पर्यंत लेवल तुम्हाला बघायला मिळू शकतात. परंतु जर थोडंफार पुलबॅकमध्ये आला, जसं मी म्हटलं ना, पुलबॅकमध्ये जर यायचं असेल तर काय होईल, एकतर मार्केट गॅपअप होईल आणि गॅपअप ओपन होऊन 54,000च्या वरती होल्ड करणार नाही, हे लक्षात घ्या. सोमवारी तुम्हाला सगळं समजेल, होल्ड करणार नाही, मार्केट सरळ आतमध्ये येईल आणि 53,800 आणि 53,600च्या आसपास सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करेल. छोटीफार एक रेड कॅन्डल बनवलं मग थोडंफार ह्या रेंजमध्ये कुठेतरी तुम्हाला बघायला मिळू शकतं आणि मग कुठेतरी तुम्हाला ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. अन्यथा जर साईडवेज ओपन होऊन थेट जात असेल 54,050च्या वरती होल्ड करून, तर आरामात मोमेंटम तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते येणाऱ्या आठवड्यात. परंतु जर गॅपअप ओपन झालं पण ते गॅपअप एकदम ओपन न होता 50-100 पॉईंट किंवा 150 पॉईंट जर ओपन झालं गॅपअप, तर मग कुठेतरी तुम्हाला काय एक 54,000च्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न करेल. मग 54,200 54,400 54,500 आणि 54,800पर्यंत मुवमेंट तुम्हाला वरच्या दिशेने बघायला मिळू शकते, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या, ठीक आहे. त्याचबरोबर आपण थेट जा कुठे आवरली टाईम फ्रेमवरती. आता स्विंगचा जर विचार करत असाल आणि स्विंग ट्रेडिंगचा जर विचार करत असाल, लक्षात घ्या, मी हाय आणि लो का तसा मार्क केला हे तर तुमचं सगळं व्यवस्थित समजलं. लक्षात घ्या, गेल्या किती तारखेपासून बघायचं म्हटलं तर एक 20 तारखेपासून आणि आज जवळपास म्हटलात तर किती आहे, एक 20 पासून जवळपास म्हणू शकतो 20 सप्टेंबरपासून आज दिवसाचा जर म्हटलात, एका दिवसात जो हाय आणि लो मी मार्क केला होता, किती जवळपास 10 वाजल्यापासून जवळपास म्हटलात, किती वेळ मार्केटने याच्यावरती एक सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला आणि जशी ही रेड कॅन्डल जे झाली होती ना मोठी, ती रेड कॅन्डल बघा आलं खाली पण त्याच्या खाली क्लोज झाली नाही आणि त्याच्यावरती क्लोज होऊन मग ब्लू एक ग्रीन कॅन्डल होऊन एक मोठी मोमेंटम आपल्याला बघायला मिळतो. थोडक्यात काय एक स्विंग लो बनवला आणि मग मार्केट गेला. सो एक एन पॅटर्न बनवण्याचा इथे प्रयत्न झालेला आहे, एक क्लिअर कट बघायला मिळते आणि हा ब्रेकआउट आहे ते होल्ड करण्याचा प्रयत्न करते. सो गॅपअप झालं एक 50 एक 54 100 54 150च्या वरती वरती होल्ड करत असेल, डेफिनेटली ऑप्शन बाय करा, फ्युचर बाय करा, एक मोठी मुवमेंट तो 100 150 पण वर्षाशीन घेण्याचा प्रयत्न करू शकता. परंतु सपोर्ट रेंज आपली किती आहे, एक 53,700 ह्या लेवलच्या आसपास एक सपोर्ट रेंज आहे, हे लक्षात असू द्या. सेलिंगची रेंज आपली हीच असणार आहे, याच्या खाली सेल करायचं, अन्यथा सेलिंगचा विषय करायचा नाही, कारण जोपर्यंत स्विंग लो तुटत नाही तोपर्यंत सेलिंगचा विषय अजिबात असणार नाही, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. क्लीन क्लिअर कट ॲनालिसिस समजलाय का? जास्त मोठी व्हिडिओ झालाय पण लाईक कमेंट चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पूर्ण अपडेट
अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. माझ्या मते ते तुमची मी रजा घेतो मित्रांनो. धन्यवाद.